सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. आंतरराज्य इराणी टोळीतील सराईत आरोपी अटकेत. 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे वृद्ध दुकानदाराला गंडा घालून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य इराणी टोळीतील एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इक्बाल हिम्मतलाल बेग, वय 59 वर्ष, राहणार कुडची, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक असे आहे. घटना 23 फेब्रुवारी 2026 रोजी ईश्वरपूर चौकातील प्रेरणा किराणा स्टोअर समोर घडली होती. 2 आरोपी मोटरसायकलवरून दुकानाजवळ आले आणि तंबाखू गुटखा आहे का अशी विचारणा करत कमी ऐकू येत असलेल्या वृद्ध दुकानदाराचे लक्ष विचलित केले. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याची अंगठी चोरून घटनास्थळावरून पलायन केले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की एक संशयित आरोपी सांगलीवाडी बायपास परिसरात फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याची चेन, अंगठी, रोख रक्कम आणि युनिकॉर्न मोटरसायकल असा तब्बल 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारासह ईश्वरपूर येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेविरोधातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाणे करीत आहेत.